आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांची नागपूर जिल्ह्यात कन्हान इथं प्रचार सभा. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सातारा मतदारसंघात शशिकांत शिंदे तर रावेरमध्ये श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक पहिल्यांदाच 75,000च्या पातळीच्या वर बंद. आणि अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस आणि गारपिटीची शक्यता. प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांची आज नागपूर जिल्ह्यात कन्हान इथं प्रचार सभा सुरू आहे. आगामी 1000 वर्षांच्या भारताचा पाया रचण्यासाठी विकसित भारताच्या संकल्पासाठी या निवडणुकीत मतदान करा असं आवाहन प्रधानमंत्री यांनी या सभेत केलं. आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर देशाचं संविधान आणि लोकशाही संकटात येईल असे खोटे आरोप विरोधक करत आहेत. मात्र आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत विरोधकांनी हेच आरोप केल्याचा दावा प्रधानमंत्र्यांनी केला. आणीबाणीच्या काळात देशातली लोकशाही संकटात होती असं ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर या सभेला उपस्थित आहेत. प्रधानमंत्र्यांच्या आधी बोलताना नितीन गडकरी आणि एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या कामांची माहिती दिली आणि विरोधकांना लक्ष्य केलं. रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजू पारवे हे महायुतीचे उमेदवार आहेत. नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लोकसभा निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे रामटेकमधले आणि विकास ठाकरे नागपूरचे उमेदवार आहेत. दरम्यान बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती उत्तर नागपूरमधल्या इंदोरा इथं उद्या जाहीर सभा घेतील. बसपातर्फे नागपूरमधून योगेश लांजेवार आणि रामटेकमधून संदीप मेश्राम निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नागपूर आणि रामटेकसह विदर्भातल्या 5 लोकसभा मतदारसंघात येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज सातारा मतदारसंघात शशिकांत शिंदे तर रावेरमध्ये श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. आतापर्यंत पक्षानं एकूण 9 उमेदवारांची नावं जाहीर केली असून माढ्याचा उमेदवार अजून जाहीर व्हायचा आहे. रामटेक मतदारसंघात काँग्रेसतर्फे अर्ज भरणाऱ्या उमेदवार रश्मी बर्वे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत आज फेटाळली. बर्वे यांचा उमेदवारी अर्ज जात पडताळणीच्या मुद्द्यावरून छाननीत बाद झाला. बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे अर्ज रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती याचिकेद्वारे केली होती. ही याचिका नागपूर खंडपीठानं फेटाळली आहे. आगामी निवडणुकीत दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना घरूनच मतदान करण्याची सोय निवडणूक आयोगानं उपलब्ध करून राष्ट्रवरच्या महाराजगुडा इथल्या दिव्यांग महिलेला तसंच नारपठार या गावातल्या 3 वयोवृद्ध नागरिकांनाही ही सुविधा देण्यात आली आहे. राज्यसभेचे नवनिर्वाचित सदस्य मिलिंद मुरली देवरा यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. नवी दिल्लीच्या संसद भवनात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देवरा यांच्यासह 10 सदस्यांना शपथ दिली. सांगली जिल्ह्यात राजकीय वस्तुस्थिती काय आहे याची फेरतपासणी करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागा वाटपाचा फेरविचार करावा असं प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे आमदार विश्वजित कदम यांनी केलं आहे. पलूस इथं आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सांगली लोकसभेची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला जाहीर होताच जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून त्या पार्श्वभूमीवर कदम यांनी हे वक्तव्य केलं आहे. श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक आज पहिल्यांदाच 75,000च्या महत्त्वपूर्ण पातळीच्या वर स्थिरावला. व्यवहार सुरू झाले तेव्हापासून देशातल्या शेअर बाजारात असलेली तेजी अखेरपर्यंत वाढत गेली. दिवस अखेर सेन्सेक्स 354 अंकांची वाढ नोंदवून 75,038 वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 111 अंकांच्या वाढीसह 22,754 अंकांवर बंद झाला. कालच्या सत्रातही सेन्सेक्स 75,000च्या वर आणि निफ्टी 22,700 अंकांच्या वर गेला होता. मात्र त्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतल्यानं दोन्ही निर्देशांक घसरण नोंदवून बंद झाले होते. मुंबई शेअर बाजारात आज 183 समभागांनी वर्षभरातली उच्चांकी पातळी गाठली, तर 11 समभाग वर्षभरातल्या निचांकी पातळीवर होते. ईद उल फित्र अर्थात रमजान ईद निमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ही ईद सर्वांच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य आणि संपन्नता घेऊन येवो अशी प्रार्थना राज्यपालांनी शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे. 500 रुपये किमतीच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटांची छपाई करणाऱ्या कोल्हापूर आणि पुणे इथल्या सराईत टोळीचा कोल्हापूरमधल्या शाहूपुरी पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी कोल्हापूरमधल्या एका म्होरक्यासह 7 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या एका एटीएम सेंटरच्या डिपॉझिट मशीनमध्ये 500 रुपयांच्या 20 बनावट नोटा जमा झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. मुंबई IIT संस्थेला अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानामध्ये QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत 45वे स्थान मिळालं आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि व्यवस्थापन, कला आणि मानवता या विषयात संस्थेला 4था क्रमांक मिळाला आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर निलंगा रस्त्यावर आज ट्रक कारला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात कारमधल्या 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. कारमधले प्रवासी मध्य प्रदेशातल्या इंदूर इथले कपडे व्यापारी आहेत. धडक इतकी जोरदार होती की कारचा चेंदामेंदा झाला. महामार्गाच्या खाली पडलेली कार काढण्यासाठी पोलीस प्रशासनाला JCB बोलवावी लागली. सर्व मृतदेह वलांडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यासंदर्भात 111 ठिकाणी छापे टाकल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. या कारवाईमध्ये सुमारे 9,42,000 रुपये किमतीची हातभट्टीची विदेशी आणि देशी दारू जप्त केली आहे. तसंच अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. निवडणूक शांततेत व्हावी यासाठी 429 व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून 2,559 शस्त्र जमा करण्यात आली आहेत. हवामान विभागानं अकोला, यवतमाळ आणि वाशिममध्ये तुरळक ठिकाणी आजच्या दिवसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये 1-2 ठिकाणी गारपिटीची शक्यता असून तिथं ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहतील असा अंदाज आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढचे 4-5 दिवस तिथं ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची, तर मराठवाडा तसंच विदर्भात काही ठिकाणी पावसाची आणि गारा पडण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी गारा पडल्या. विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली, तर विदर्भात तुरळक ठिकाणी ते बरंच घसरलं होतं. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान मालेगाव इथं 41.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी 1000 वर्षांच्या भारताचा पाया रचण्यासाठी मतदान करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं कन्हान इथं प्रचार सभेत आवाहन. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सातारा मतदारसंघात शशिकांत शिंदे, तर रावेरमध्ये श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक पहिल्यांदाच 75,000च्या पातळीच्या वर बंद. आणि अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट.
येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस आणि गारपिटीची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.